सत्याला शोधणाऱ्या आपण सर्व साधकांना आमचा नमस्कार. परमेश्वर सत्य आहे असे म्हटलेले आहे. तसेच परमेश्वर हा प्रेमाचा स्रोत आहे असेही म्हटलेले आहे. तेव्हा सत्य आणि प्रेम हे दोन्ही एकीकडे एकवटलेले आहे. अशी ही शक्ती परमेश्वराची कोणती आहे? आपण रोजच कितीतरी जिवंत क्रिया पाहत असतो. ही फुलं आपण बघतो, एका लहान बीजापोटी इतकी सुंदर फुले येतात. एक लहानसं बीज, त्याला इतकी सुंदर फुलं कशी लागतात? आपण कधी विचार सुद्धा करत नाही, फक्त समजून घेतो की आहे ही जिवंत क्रिया आहे आणि ती आपल्याला जाणण्याची काही गरज नाही. पण ही जिवंत क्रिया घडते कशी? कोण घडवतं? तसंच प्रत्येक मनुष्याची उंची एका मर्यादेत असते. एखाद्या झाडाची सुद्धा उंची, जर आंब्याचं झाड असलं त्याला एक मर्यादा असते, नारळाच्या झाडाला एक मर्यादा असते. प्रत्येक ऋतूमध्ये वेगळे वेगळे शेतीचे कार्य होतात. ही सगळी वेगळी कार्य करण्याची ही कोणची शक्ती आहे जी ही संबंध कार्याला घडवून आणते? आपण त्याबद्दल विचारही करत नाही. आणि त्यामुळे आपला जो काही प्रगतीचा मार्ग आहे तो फार एकांकी झालेला आहे, एकतर्फा झालेला आहे. जेव्हा आपण विज्ञानाच्या गोष्टी करतो तेव्हा विज्ञान हे फारच एकतर्फी आहे. आणि त्याच्याचमुळे आपल्याला आश्चर्य वाटेल की परदेशामध्ये ज्याच्याबद्दल आपण समजतो की भौतिकतेत फार वाढलेले आहेत, ती जी सगळी वाढ आहे ती तोलायची क्षमता त्यांच्यात नाही. ते तोलू शकत नाहीत, कारण त्यांचा पाया अध्यात्माचा नाही. तो पाया आपल्या देशात, विशेषतः महाराष्ट्रात अत्यंत भरभक्कम असा संत लोकांनी मांडलेला आहे. हे संत साधू महाराष्ट्रात आले, त्यांनी किती गहन कार्य केले आहे त्याची आपल्याला कल्पना सुद्धा नाही. आणि त्या गहन कार्याला आपण सर्व पूर्णपणे जाणत असून सुद्धा त्या गहन कार्याचा आपल्याला किती लाभ झाला आहे त्याबद्दल आपल्याला माहिती नाही. संतांची आपण स्तुती गातो, त्यांची भजनं गातो, अभंग गातो आणि अव्याहत हे पुष्कळ आपण बघतो की खेड्यापाड्यातून कार्य चालू आहे. पण नुसतं तोंडाने बोलून काहीही मिळत नाही, किंवा नुसतं वाचन करून काही होत नाही. ही काहीतरी अशी विशेष गोष्ट आहे जी आपल्यामध्ये झाली पाहिजे, ज्यामुळे ह्या मानवी चेतनेच्या पलीकडे हा उंबरठा ओलांडून आपल्याला पलीकडे जायला पाहिजे. आणि ती गोष्ट फक्त कुंडलिनीच्या जागृतीने होऊ शकते. आता पुष्कळांचं असं म्हणणं आहे की मेडिकल सायन्समध्ये कुंडलिनी हा शब्द नाही. मेडिकल सायन्समध्ये पुष्कळ शब्द नव्हते, ते आज आले आहेत. आणि आता पुढे कुंडलिनी हा सुद्धा शब्द येईल. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की दिल्लीला 3 डॉक्टर्सला MDची पदवी सहयोगात मिळाली. आणि त्यांनी असे रोग, ज्याला आपण दमा म्हणतो किंवा ज्याला एपिलेप्सी म्हणतो, त्याच प्रकारे शारीरिक सुदृढता, ह्या 3 विषयावरती ह्या लोकांनी प्रबंध केले आणि त्यांना त्याच्यामध्ये MDची पदवी मिळाली. म्हणजे हे जे MDची पदवी मिळते त्याला परीक्षक जे असतात ते त्याच्याही उच्च प्रतीचे असले पाहिजेत. आणि त्यांनी मेडिकलचं परिमाण धरूनच, त्यांनी काही हवेत केलं नाही, मेडिकलच्या परिमाणाने सिद्ध केलं की कुंडलिनीचं जागरण जे आहे हे पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टम म्हणून जी आपल्या मध्यमार्गातली सुषुम्ना नाडीतली जी शक्ती आहे त्या शक्तीला आलोकित करते.
तसेच इंग्लंडला सुद्धा आपल्याला आश्चर्य वाटेल की 60 डॉक्टर्स ह्याच्यावर खूप काम करत आहेत आणि ज्या ज्या रोगांना ह्यांनी बरं वाटलं आहे ते त्यांनी सगळं नमूद करून ठेवलेलं आहे. सर्वात मुख्य म्हणजे रशियामध्ये जवळजवळ 400 डॉक्टर्स सहयोग करत आहेत. सहयोगावरती खूप मेहनत घेत आहेत, कारण आज त्या देशामध्ये इतका पैसा नाही. तेव्हा ही इतकी सहज सुलभ प्रक्रिया आहे, त्याच्यामध्ये आपल्याला काही पैसे द्यायला नको, काही विशेष मेहनत करायला नको आणि सहजच कुंडलिनी जागृत झाल्यामुळे लोकांची प्रकृती ठीक होते. हे बघून त्या लोकांनी ह्याच्यावर फार लक्ष दिलेलं आहे आणि 3-4 ठिकाणी तर फार मोठमोठाले असे आरोग्य केंद्र त्यांनी काढलेले आहे. तसंच तिथले जे विज्ञानी होते, जे सायंटिस्ट होते, त्यांच्या असं लक्षात आलं की सायन्ससुद्धा एका सीमेलाच पोचू शकतो. त्यांनी लोकांना शांती, आनंद, प्रेम मिळालेलं नाही. ही फार एकांगी प्रवृत्ती आहे. सायन्समध्ये जेव्हा आपण वाढतो तेव्हा आपण एकांगी होत जातो. ह्याची त्यांना कल्पना आल्यामुळे असे 200 तिथे सायंटिस्ट आहेत ज्यांनी सहयोगावरती खूप मेहनत घेतलेली आहे. आपल्या देशाचा हा वारसा, विशेष करून महाराष्ट्राचा हा वारसा आहे. जर आपण आपला अध्यात्म मिळवला नाही तर जी काय आपण प्रगती करू ती अगदी कुठेतरी जाऊन आपल्याला पोचून टाकेल. म्हणजे समजा एखादा मनुष्य असला, त्याला जर आपण 100 रुपये दिले तर तो सरळ गुत्त्याकडे जातो. आपल्या मुलांबाळांसाठी तो काही बघत नाही किंवा काहीतरी वाईट कामाला लागतो. हे का? तसंच जगामध्ये आपण बघतो की अनेक धर्म आहेत, हिंदू, मुसलमान, ख्रिश्चन, तरतरेचे लोक आहेत आणि ह्या लोकांमध्ये सुद्धा आपण असं बघत नाही की जरी हे आपल्याला धार्मिक बनवतात तरी सुद्धा कोणताही मनुष्य कोणतंही पाप करू शकतो. मग हे कसं काय? कोणाला हे बंधन पडत नाही की बाबा मी ह्या धर्माचा आहे तर मी कशाला असं पाप करायचं. म्हणजे काय की ते धर्मापासून च्युत लोक आहेत, त्यांच्यावर धर्माचं काहीही बंधन नाही आणि म्हणूनच ही भांडणं सुरू झालेली आहेत. सहयोगामध्ये जेव्हा कुंडलिनी जागृत होते, इथे दाखवलेलं नाही आहे कुंडलिनीचं चित्र, पण जेव्हा ती जागृत होते तेव्हा ती 6 चक्रातून जसं काही एखादा सूत्र अनेक मण्यातून आपण काढावं तशी ती निघते आणि शेवटी हे जे टाळूचं स्थान आहे ज्याला फॉन्टेनेल बोन एरिया म्हणतात, त्या जागेतनं ती छेदून, ब्रह्मरंध्राला छेदून ह्या सर्वव्यापी शक्तीला एकाकारिता तिला प्राप्त होते. ही सर्वव्यापी शक्ती आहे आणि ती अत्यंत सूक्ष्म आहे. त्याच्यामध्ये ही एक घटना आपल्यामध्ये झाली पाहिजे. जसं हे एक माझ्याजवळ यंत्र आहे, मी ह्याच्यात बोलत आहे कारण ह्याचा संबंध मेन्सशी आहे. जर हा संबंध तुटला तर ह्याच्यात बोलण्यात काहीच अर्थ राहणार नाही. तसंच होतं जेव्हा आपला संबंध या सर्वव्यापी शक्तीबरोबर होऊन जातो तेव्हा एक महान परिवर्तन आपल्यामध्ये येतं. शारीरिक तर येतच, मानसिक, बौद्धिक, वैचारिक. कारण आपल्या डोक्याचा मेंदूसुद्धा आपण फारच थोडा वापरतो, त्याचा पुष्कळसा भाग अंधारातच आहे. जेव्हा कुंडलिनी आपल्या मेंदूत शिरते तेव्हा त्या प्रकाशात बुद्धी फार प्रगल्भ होते. आम्ही पाहिलं आहे पुष्कळशी मुलं जी ढ म्हणून म्हटली जात होती ती पार झाल्यानंतर किंवा कुंडलिनी जागृतीनंतर वर्गात फर्स्ट येऊ लागली, स्कॉलरशिप मिळाली. राहुरीला अशी बरीच मुलं आहेत. तर त्याला कारण काय की मनुष्याची जी सीमित शक्ती आहे ती असीमला मिळते. म्हणजे एक व्यक्ती आहे, एक व्यष्टी आहे, ती समष्टी समावते आणि त्यामुळे माणसामध्ये महदांतर येऊन जातं. कारण त्या प्रकाशात, आत्म्याच्या प्रकाशात तो बघतो की हे काय, हे मी काय करतोय. जसं मी असं उदाहरण देत असते की आपण एक हातामध्ये साप घेऊन उभे असतो आणि साप आम्ही म्हणतोय की साप आहे आपल्या हातात, पण अंधार आहे, डोळे मिटलेले आहेत, काही दिसत नाही. तर असा हट्ट धरू शकतो की नाही हा साप नाही, हे दोरखंड आहे. साप चावेस तर आपण असं म्हणत राहू शकतो. पण जेव्हा का थोडासा प्रकाश येईल लगेच आपण साप सोडून देतो. तसंच आहे. आधी कळस मग पाया. आधी कुंडलिनीची जागृतीने थोडासा अंधुक असा प्रकाश आपल्यात आला म्हणजे आपल्याला लगेच लक्षात येतं की अरे हे काय आपण करतो. त्यामुळे व्यसनातनं पुष्कळसे लोक मुक्त झालेले आहेत. आता ही इथे मंडळी बसली आहेत, यातली पुष्कळ मंडळी व्यसनाधीन.
फार सुशिक्षित डॉक्टर, नंतर हे लोक आर्किटेक्ट्स आहेत, आणखी इंजिनियर्स आहेत, तसेच फार विद्वान लोक आहेत. आणि ह्यांनी जेव्हा पाहिलं की कुंडलिनीच्या जागरणाने आमची व्यसनातून मुक्ती होते. आमच्या लंडनला एक डॉक्टर आहेत, ते सुद्धा व्यसनाधीन होते आणि सहयोगात आल्यावर त्यांचं व्यसन पूर्णपणे सुटल्यावर आज ते 7 सायकायट्री हॉस्पिटल्समध्ये 7 ह्याचे इन्चार्ज आहेत. तर आपल्याला हे समजलं पाहिजे की आपल्यामध्ये अनंत शक्ती आहेत, आपण अत्यंत शक्तिशाली आहोत. पण ती संबंध शक्ती आपण जोपर्यंत त्या महान शक्तीशी एकाकारिता साध्य करत नाही तोपर्यंत ती कार्यान्वित होऊ शकत नाही, तोपर्यंत ती सुप्तावस्थेत आहे आणि तिचा परिणाम आपल्या रोजच्या आयुष्यात होत नाही. इतकंच नव्हे, पण शेती किंवा तुमचे पशुपालन वगैरे ह्या गोष्टीसुद्धा चमत्कार आम्ही बघितला. ह्या चैतन्य लहरीनी शेतीमध्ये कधी कधी 10 पट उत्पन्न होतं. आता हे हारेगावलाच आम्ही आलो होतो. हारेगावला लोकांनी सांगितलं, माताजी इथे ऊस होऊ शकत नाही आणि ते पाण्याचा त्रास आहे, अमुक आहे तमुक आहे आणि आमचं जे आहे ते बंद पडलेलं आहे. मग त्यांनी म्हटलं की माताजी तुम्ही काहीतरी सांगा. तर मी त्यांना म्हटलं बरं. त्यांनी माझ्यापासून चैतन्यमय असं पाणी घेतलं आणि ते जाऊन त्या ह्याच्यात टाकलं, तुमचं जे इथे कॅनॉल आहे त्या कॅनॉलमध्ये टाकलं. त्यामुळे ह्या वर्षी बघा कितीतरी ऊस आला, कितीतरी प्रमाणात आला. एकदम इतका ऊस आला, त्यांना आश्चर्य वाटलं की ऊस नव्हता म्हणून आमची फॅक्टरी बंद पडली. 4 फॅक्टरीपैकी 2 फॅक्टऱ्या अगदी बंद पडल्या. ह्याशिवाय त्यांना आश्चर्य वाटलं की हे कसं काय. हे अगदी सोपं काम आहे. हे शिकायला नको, काही करायला नको, फक्त आपल्यामध्ये जी शक्ती ती जागृत करून घेतली पाहिजे. आपल्या आणि संतांमध्ये फार फरक आहे, हे जाणलं पाहिजे. कोणी आज संतांना काही म्हटलं तरीसुद्धा हे जाणलं पाहिजे की त्यांची लायकी आपल्यामध्ये नाही. त्यांची लायकी काय होते, ते कधीही कोणत्याही अहंकारात पडले नाहीत. त्यांनी कधी चोऱ्या माऱ्या केल्या नाहीत, त्यांनी पैसे खाल्ले नाहीत, कणाचा दुष्टावा केला नाही, कुणाला त्रासवलं नाही. ज्यांना त्यांनी छळलं, ज्या ज्या लोकांनी त्यांचा छळ केला त्यांना सुद्धा त्यांनी क्षमा केली. असे ते उदार चरित्र फार मोठे झाले. त्याला कारण त्यांचा संबंध त्या महान शक्तीशी होता आणि त्या महान शक्तीशी असल्यामुळे ही जी शांती, त्यापेक्षाही आपण म्हणू की हा जो आनंद आहे, त्या आनंदाच्या डोहात असल्यामुळे त्यांना हे सगळं क्षुल्लक वाटायचं. जसे काही मच्छर बिच्छर फिरतात किंवा किडे मकोडे इकडून तिकडून येतात, तसंच त्यांना वाटलं की हे काय किडे मुंग्यासारखे हे लोक वागतायत, ह्याच्यात काही अर्थ नाही. कारण ते इतके मोठे होते. ते म्हटलंय तुकारामाने की अणुरेणुहिनी तोट, तुका आकाश आहे एवढा. जरी तो अणुरेणूसारखा दिसत असला तरी तो आकाश आहे एवढा आहे. हे लोक खोटं बोलत नसत, त्यांनीच परमेश्वराबद्दल इतकं सांगून ठेवलेलं आहे. मग आपण त्यांचं काय ऐकू नये? त्यांनी आपलं काय बिघडवलंय ते त्यांचं ऐकू नये. पण आपण अशा लोकांची भाषणं ऐकत बसतो जे अत्यंत दांभिक, खोटे, पैसे खाऊ, वाटेल ते धंदे करणारे पापकर्मी आहेत. त्या लोकांपासून ऐकण्यापेक्षा संतांनी काय सांगितलं ते ऐकलं पाहिजे. आता ज्ञानेश्वरांनी इतक्या लहान वयामध्ये ज्ञानेश्वरी लिहिली. शक्य नाही, कोणी लिहू शकत नाही. 23 वर्षाच्या वयात इतकं सुंदर त्याचं निरूपण केलं. आणि विशेष म्हणजे त्यांनी आपल्या एका मोठ्या परंपरेला बदलून घेतलं. ती परंपरा अशी की एका गुरुला एकच शिष्य असायचा आणि एका शिष्याची जागृती करायची. ही परंपरा नाथपंथी यांची होती. त्यावेळी त्यांनी याचना केली आपल्या गुरुना. त्यांचे भाऊ, मोठे बंधूच आपल्याला माहिती आहे, निवृत्तीनाथ हेच त्यांचे बंधू, हे त्यांचे गुरु होते. त्यांना विनंती केली की कृपा करून मला अशी परवानगी द्या, निदान हे जे गुप्त आपल्याला माहिती आहे ते निदान मी आपल्या समाजाला नुसतं लिहून उघडं करून सांगतो, दुसरं काही नाही. मला दुसरं काही नको, फक्त एवढं मी सांगू देत. मी दुसऱ्यांना कोणालाही जागृती देणार नाही किंवा काही करणार नाही, पण कुंडलिनीबद्दल मला सांगू द्या. आणि म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये 6व्या अध्यायामध्ये त्यांनी कुंडलिनीचं वर्णन केलेलं आहे. त्यांनी कुंडलिनीचं वर्णन केलं 6व्या अध्यायात, पण ते ह्या धर्ममार्तंडांना आवडलं नाही. त्यांना आधी त्रास दिला. ते संन्याशीची मुलं आहेत असं म्हणून
त्यांचा फार छळ केला. त्यांच्या पायात वाहना सुद्धा नव्हते. ते बिचारे इतके दुःखात आणि त्रासात असताना सुद्धा त्यांनी काय सुंदर रचना करून केली आहे. त्यात एक अमृतानुभव म्हणून एक पुस्तक लिहिलेलं आहे. ते फारच वाचण्यासारखं आहे. पण ते वाचायला सुद्धा किंवा ते समजायला सुद्धा तुमच्यात आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे. नाही तर ते दृष्टीला समजायचं नाही. तुम्हाला वाटेल काहीतरी आहे आपलं एक भजन. तर असे जे मोठे आपल्या इथे 12व्या शतकामध्ये श्री ज्ञानेश्वर झाले. त्यांनी फार मोठी कामगिरी केली माझ्या मते. कारण त्यांनी समाजाला हे उघडं करून सांगितलं. आज त्यांनी जे उघडं करून सांगितलं आहे त्याचा साक्षात घेण्याची वेळ आलेली आहे. त्याचा साक्षात घेतला पाहिजे. आणि तो एक दुसऱ्याला, एक दोन माणसांना नाही, पण सगळ्यांना होऊ शकतो. अहो, रशियासारख्या देशात जिथे त्याने गणपतीचा ग ऐकला नव्हता, ह्या लोकांना गणपतीचा ग कुठे माहीत होता. ज्यांना देवाचं नाव माहीत होतं असे 16,000 हजार लोक आमच्या प्रोग्रामला येतात. आपल्याला आश्चर्य वाटेल की तिथे स्टेडियममध्येच प्रोग्राम होतो. 16,000 14,000च्या कमी लोक येत नाहीत. आणखी सगळेच्या सगळे पार होतात. असे देश तिथे जे आहेत, सगळे अशा प्रकारचे देश, त्या सर्व देशात मी गेलेली आहे. आणि त्या सर्व देशांमध्ये मला आश्चर्य वाटलं की हजारोनी लोक येतात. आणि जर समजा एखाद्या 5-6 हजार ह्याच्या हॉलमध्ये आम्ही प्रोग्राम घेतला तर खिडकीतून चढून खिडकीत लोंबून इतकी त्यांना उत्कंठा. म्हणजे त्यांच्यामध्ये हे आलं कसं. आपल्याकडे देवधर्म म्हणून जे काही आहे त्याच्यामध्ये खोटेपणा पुष्कळ आले, दांभिक लोक पुष्कळ आले, अंधश्रद्धा आलेली आहे, नसत्या गोष्टी आपल्या डोक्यात भरलेल्या आहेत. आणि ह्या गोष्टींमुळे आपल्यामध्ये एक पडदा आहे. मला वाटतं ते अगदी म्हणजे जसं काय स्वच्छशी पाटी आहे. अगदी स्वच्छ लोक, त्यांना देव धर्म वगैरे काही माहीत नाही. बरं आहे, कारण ज्यांना माहीत आहे त्यांना हा कोणता तरी गुरु ठेवलेला आहे, नाहीतर काहीतरी आम्ही आता मी सप्ताह आमका तमका हे सगळं चालू असतं. हे नुसतं व्यर्थ आपलं आयुष्य घालवणं आहे. कुणी सांगितलं होतं सप्ताह करा म्हणून? फक्त एवढं म्हटलं होतं की तुम्ही देवाचं नाव घ्या. त्याचा अर्थ असा नाही की 1,00,000 तुम्ही देवाचं नाव घ्यायचं. देवाचं नाव एवढ्यासाठी घ्यायचं की देवाची आठवण राहिली पाहिजे. पण इकडे देवाचं नाव घ्यायचं आणि तिकडे दारू प्यायची, ह्याला काय अर्थ आहे? जर धर्म तुमच्यामध्ये मुरलाच नाही, तुमच्यात उतरलेला नाही, तर अशा धर्माला तरी काय अर्थ आहे? तेव्हा ही अंधश्रद्धा आपल्यामध्ये. आणि अशा रीतीने अनेक लोकांनी तरतरीने आपल्याला असं सांगून की आपण पापी आहात, आपण हे चुकलं आहे ते चुकलं आहे, म्हणजे इतकं मिंध करून टाकलेलं आहे की मनुष्याला असं वाटतं की असं जर आम्ही केलं नाही तर आमचं पुढचा जन्म कसा होणार, आमचं कसं काय होणार, ह्या भीतीने सुद्धा माणसं वाटेल ते करतात. मग ह्या भामट्या लोकांना आपण पैसे देतो. पैशाचा आणि परमेश्वराचा काय संबंध असेल सांगा बरं? त्याला काय माहिती आहे का परमेश्वराला पैसे काय असतात? त्याला काय बँका माहिती आहेत का? त्याला काही समजतं का ह्या गोष्टीचं? अहो, ज्याला ह्याचं काही ज्ञान नाही त्याला कशाला तुम्ही पैसे देता? लोकांना समजतच नाही. मी म्हटलं की जिवंत क्रिया आहे ही पृथ्वी, हिला आपण काय पैसे देतो का? ही एवढं जिवंत कार्य करते, तिला समजतं का काही? तिला जर पैसे दिले तर. आता आम्ही कुठे गेलं की लोक पैसे द्यायला येतात, आधी सवय झालेली. एका बाईला म्हटलं की तिने 5 पैसे दिले. म्हटलं बाबा आम्ही पैसे घेतले, मग 25 पैसे तरी घ्या. म्हणजे डोक्यातनं जातच नाही की पैसे घेतल्याशिवाय परमेश्वर कसा तुम्हाला प्रसन्न होणार. ही इतकी अज्ञान आपल्यामध्ये आहे आणि त्या अज्ञानामध्ये आपण वाहवत चालू आहे. आणि लोक म्हणतातच की इतके पैसे घाला तर आम्ही तुमच्या पितरांसाठी असं करू, इतके पैसे तुम्ही जर दिले तर असं होईल, गाईला तुम्ही आम्हाला अर्पण करा तर गाईचं दूध तुमच्या पितरांना जाईल. जसं काय ह्यांच्याजवळ नवीन काहीतरी पोस्ट करण्याची काहीतरी व्यवस्था असेल. आपण आपलं डोकं सुद्धा लढवत नाही की असं कसं होऊ शकतं. पण कुंडलिनी ही आहे, त्याबद्दल मात्र शंका करण्याची काही गोष्ट नाही. कारण कुंडलिनी ही आहे आणि ती ब्रह्मरंध्रातनं जेव्हा भेदन करते तेव्हा तुम्हाला जाणवेल की तुमच्याच डोक्यातून थंड थंड अशा लहरी येतील. बरं, ह्याच्याबद्दल आदिशंकराचार्यांनी म्हटलेलं आहे, मोहम्मद साहेबांनी म्हटलेलं आहे, ख्रिस्तानी म्हटलं आहे, सगळ्यांनी सांगितलं आहे की तुम्ही आत्मसाक्षात्कार घेतला पाहिजे. ते गेलं एकीकडे आणि आपण भांडतच बसलो आपापसात. हे जे मोठमोठाले संत साधू झाले, मोठमोठाले जे अवतरणं झाली, ही सर्व एका झाडावर आलेली फुलं आहेत वेगळ्या वेगळ्याच वेळेवर. आणि ज्यावेळा जे आपण समयाचार म्हणतो त्या समयाला अनुकूल त्यांनी कार्य केलेलं आहे. ती सगळे एकाच झाडावर जन्मलेले आहेत.
आपणच ती फुलं तोडली आणि हे माझं फुल नाही, हे माझं फुल म्हणून भांडत आहोत. आणि म्हणून ही भांडणं उभी झालेली आहेत. ही मेलेली फुलं आहेत, ह्याच्यात काही दम नाही. तेव्हा एक विश्वधर्म जो आपल्यामध्ये आहे तो जागृत झाला पाहिजे. आणि कुंडलिनीच्या जागृतीने आपल्या पोटामध्ये हा धर्म आहे तो जागृत होतो. दत्तात्रयाने तो धर्म आपल्यामध्ये बनवलेला आहे. असे 10 गुरु आपल्यामध्ये आहेत आणि त्या 10 गुरूंचे जे 10 गुण आहेत ते मानवाला साजेसे आहेत. कार्बनला 4 असतात वेलन्सीज आणि माणसाला मात्र 10 वेलन्सीज आहेत. त्या जो जागृत झाल्याबरोबर मनुष्य एकदम आतून धार्मिक होतो. जसे संत साधू होते, त्यांना कोणी दारू प्यायला मना केलं नव्हतं, त्यांना कोणी सांगितलं तर असं नका करू तसं नका करू, ते स्वतःच तसं करूच शकत नव्हते. त्या त्यांचं चारित्र्य, त्यांचं एकंदर वागणं, त्यांचं सगळं काही किती वेगळं होतं ते लक्षात घ्या. त्यांच्या विरुद्ध आता लोक पुष्कळ बोलायला लागलेत की ते सगळं खोटं होतं, इथपर्यंत की देव नाही. म्हणजे हा काय दामपणा आहे की देव नाही आहे. कशावरून नाही आहे? हे अशास्त्रीय आहे. तुम्ही शोधून काढला का देव? आधी शोधून काढा, मग म्हणा आहे किंवा नाही. आणि जर नाही शोधून काढला तर एवढं म्हणा की आम्हाला माहीत नाही, माहीत की आहे किंवा नाही. पण देव का नाही? कारण देवाला कुठेतरी ठेवून टाकायचं, कोनाड्यात घालायचं आणि आपण वाटेल तसं वागायचं. आपल्याला जर वाटेल तसं वागायचं असलं, मग आमचा देवावर विश्वासच त्यामुळे कसे वागलं तरी चालेल, कारण आमचा देवावरच विश्वास नाही आहे. अशा रीतीने आपण देवाची सुद्धा बोळवण केलेली आहे. हा आजच्या आधुनिक काळातला फार घोर कलियुग आहे, हे समजलं पाहिजे. आणि या कलियुगात ह्याचं कार्य होणार होतं असं 14,000 वर्षापूर्वी भृगुमुनींनी सांगितलेलं आहे. कारण ज्या मनुष्य संभ्रांत होतो त्या भ्रांतीत पडतो आणि त्याला समजत नाही खरं काय खोटं काय, असं का होतंय तसं का होतंय. त्यावेळे का ह्या कलियुगातच हे कार्य होणार आहे आणि होत आहे. आपल्याला नल दमयंतीचं आख्यान माहीत असेल, किती लोकांनी वाचलं असेल अथवा नसेल, पण कलीनी फार त्रास दिला नलाला आणि त्याच्या बायकोपासून त्याला वेगळं केलं. तेव्हा एका वेळेला असं झालं की हा कली त्या नलाच्या हातात सापडला. तर त्याने विचारलं की हे बघ कली, तू मला एवढा त्रास दिलास आणि मी तुला आता पूर्णपणे कसं तरी करून तुझा नायनाट करून टाकतो, म्हणजे कोणालाही तुझा त्रास होणार नाही. तर कलीने सांगितलं की कबूल आहे मला, मी तू माझा नायनाट कर, पण त्याच्या आधी तू माझं महात्म्य ऐकून घे. तुझं काय महात्म्य असेल रे? माझं महात्म्य आहे की जेव्हा माझं कलियुग येईल त्यावेळेला दरीकंदरात फिरणारे हे सगळे लोक जे परमेश्वराला शोधत आहेत ते एक सर्वसाधारण गृहस्थ बनतील आणि त्यांना जे ते शोधत आहेत ते मिळेल. आपण शोधत काय आहोत? आपण शोधत आहोत परमेश्वर. आणि परमेश्वर शोधायचं म्हणजे काय? तर जे परमेश्वराची शक्ती आहे तिचा पहिल्यांदा आपल्याला पूर्णपणे अनुभव बोध झाला पाहिजे. नामदेवानी म्हटलंय भरी न बोधाची परडी. बोध म्हणजे काहीतरी डोक्यात विचार करणे नव्हे, किंवा पुस्तकात वाचणे नव्हे, किंवा भजन वगैरे नुसतं करून चरपट पंजरी करणे सुद्धा नव्हे. बोध म्हणजे तुमच्या बोटांवर, तुमच्या मज्जा संस्थेवर, ज्याला आपण सेंट्रल नर्वस सिस्टम म्हणतो, त्याच्यावरती तुम्हाला जाणीव झाली पाहिजे की ही शक्ती आहे. हा बोध आहे. त्याच्यापासून शब्द बुद्ध निघाला. तसंच वेदामध्ये विद शब्द आहे. विद शब्द म्हणजे काय? परत तेच. आणि ख्रिस्ती धर्मामध्ये जे सुरुवातीला ख्रिश्चन लोक होते त्यांना ग्नॉस्टिक्स असं म्हणायचं. ग्न शब्द आपल्या ज्ञानापासून ग्न, तर त्या ग्नपासूनच हा ग्न शब्द उत्तर हिंदुस्थानात ला ग्न म्हणतात. त्याच्याला जाणलेले जे ज्ञानी म्हणजे नुसते धर्ममार्तंड नव्हे, पडत मूर्ख नव्हे, पण ज्यांनी जाणलंय. आणि ते जाणणं तुमच्या हातावर, तुमच्या सेंट्रल नर्वस सिस्टमवर जाणलं पाहिजे. ते झाल्यावर मग तुमच्यामध्ये सगळ्यात मोठी जी गोष्ट होते ती अशी की तुम्ही सामूहिक चेतनेमध्ये जागृत होता. आता फार मोठा शब्द वाटतो पण तसं काही नाही. दुसरा कोण आहे? जर सर्वच आपल्या शरीराचे अंग प्रत्यंग आहेत तर दुसरा कोण आहे? तुमच्या हातावरच तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला कळेल ह्या माणसाला काय त्रास आहे. तसंच स्वतःबद्दल आत्मज्ञान झाल्यावर कळेल की मला काय त्रास आहे. ही चक्र कोणची आहेत? ती चक्र फक्त जाणून घेतली की आता समजा हे जर बोट धरलं, ह्या बोटाला जर त्रास होत असला, ह्याला गरमी यायला लागली, तर असं समजायचं की तुमच्या हृदयावरती काहीतरी त्रास आहे, हार्टला काहीतरी त्रास आहे. आता हे इतकं शास्त्रशुद्ध आहे
कारण हे केवळ ज्ञान आहे. त्याच्यामध्ये शंका कुशंका कुठे यायची गरजच नाही. लहान मुलं असेल तरी तोही म्हणेल की हे बोट धरत आहे किंवा हे बोट धरत आहे. 10 मुलं जरी तुम्ही बसवली त्याचे डोळे बांधले तरी ते तेच सांगणार. मग त्यावरनं फक्त एवढं पाहून घ्यायचं की ह्या बोटाचा अर्थ काय, हा, आणि हे कसं नीट होणार, एवढं कळलं म्हणजे झालं. तुम्ही स्वतःच लोकांना बरं करू शकता. मला करण्याची काही गरज नाही. आधी स्वतःला बरं करून घ्यायचं आणि मग लोकांना बरं केलं पाहिजे. पण ह्याच्यात एक गोष्ट आहे, आपली गहनता. आपल्यामध्ये पूर्वजन्माची फार गहनता आहे. त्यामुळेच तुम्ही ह्या महाराष्ट्र देशात जन्माला आला. हे लोक तुम्हाला सगळ्यांना साधू संत समजतात, कारण यांचं असं मत आहे की महाराष्ट्रात जन्माला येणारा म्हणजे केवढा पुण्याईनी भरलेला, पूर्वजन्मी आम्ही बहु पुण्य केले म्हणून इथे जन्माला आलो, असं ह्यांना वाटतंय. आता आपण समजा की जर ही गोष्ट असली खरी, तर आपल्यात गहनता किती असली पाहिजे आतमध्ये, आणि त्या गहनतेला आपण उतरलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही त्या गहनतेला उतरत नाही तोपर्यंत सहयोग तुमच्यात मुरत नाही. तो मुरल्यावर तुम्हाला लक्षात येईल की इतकं सहज आहे हे कार्य. त्याच्यामध्ये पैसे लागत नाही, त्याच्यामध्ये काही प्रसिद्धी लागत नाही, काय लागत नाही. फक्त तुमच्यामध्ये इच्छा असायला पाहिजे, फक्त शुद्ध इच्छा असायला पाहिजे की माझा आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे. आता सगळ्या इच्छा आपल्या आहेत. आता आपल्याला इकॉनॉमिक्सचे कायदे माहिती असतील की कोणतीही इच्छा एकसार कधीही माणसाला संपूर्ण सुख देऊ शकत आहे. आज मला वाटलं की समजा मी एक मोटर घ्यावी, तर ती घेतल्यावर वाटतं एक घर बांधा. ती मोटर घेतली त्याच्यानंतर काही आनंद नाही, मग घर बांधायला गेलं. घर बांधल्यावर वाटतं आता आणखीन काहीतरी करावं. म्हणजे जे मिळतंय, ज्याच्यासाठी धावपळ करतो ते मिळाल्याबरोबर नको, मग ते दुसरं. म्हणजे काय, म्हणजे तुमची शुद्ध इच्छा नव्हती. पण शुद्ध इच्छा एकच आहे, आणि शुद्ध इच्छा ही आहे ती आपल्याला कदाचित माहितीही नसेल, त्याच्याबद्दल जाणीवही नसेल आपल्याला. पण शुद्ध इच्छा आपल्यामध्ये जी सुप्तावस्थेत आहे ती म्हणजे आपली कुंडलिनी. आणि ती शुद्ध इच्छा ही आहे की माझ्या जीवाचा शिवाशी संबंध झाला पाहिजे, मला आत्मसाक्षात्कार मिळाला पाहिजे. ह्या कुंडलिनीचा संबंध त्या सर्वव्यापी शक्ती झाला पाहिजे. ही खरी शुद्ध इच्छा आहे. आणखीन कुंडलिनी सुद्धा ही शुद्ध इच्छेची शक्ती आहे. पण आश्चर्याची गोष्ट आहे की आपले सगळ्यांची वेगळी वेगळी कुंडलिनी आहे, आणि प्रत्येकाची कुंडलिनी त्यांची आई आहे, कारण तीच त्यांची जन्मदात्री. आणि ती आई प्रत्येकाच्या बद्दल जाणून आहे आणि आतुर आहे की तुम्हाला परत तुमचा जो दुसरा जन्म द्यायचा तो द्यायचा, आणि त्यासाठी ती मेहनत करत आहे. ती वाट बघू नये की अशी कोणची वेळ येईल की ज्या वेळेला मी माझ्या मुलाला हा अधिकार देईन. तेव्हा हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, हा योगाला प्राप्त होणं हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, तो आपण घ्यावा. आपल्या देशामध्ये फार मेहनत करावी लागते, पण लोक इतके चांगले आहेत की कुंडलीच्या जागृतीची मेहनत नको, फक्त इकडून तिकडे फिरायला. कारण आपले रस्ते वगैरे अगदी इतके सुंदर आहेत ते सांगायलाच नको. ते त्या मानाने तुम्ही कोणत्या इतर देशात गेलात, विशेषतः महाराष्ट्राचे रस्ते जितके खराब आहे इतके तर हिंदुस्थानात कुठेच रस्ते खराब नाही. आदळत आपटत सहर्ष तुमचं स्वागत होत असतं. पण तरीसुद्धा इथे लोक जे आहेत त्यांच्यात ती गहनता आहे, ते पूर्वपुण्याईने सजलेले लोक आहेत. तेव्हा त्यांच्या पुढे मला जायलाच पाहिजे, त्यांच्यावर मेहनत करायलाच पाहिजे, कारण हे तुमचं देण्याचं राहिलेलं आहे, ते दिलंच पाहिजे. तुझं आहे तुझं पाशी, ते आपल्याला दिलं पाहिजे. आणि त्यासाठी म्हणून सारखी माझी मेहनत चालू आहे. बरेच वर्षापासून मी महाराष्ट्रात येते, लोणीला सुद्धा पूर्वी आले होते मी. पण आपल्यामध्ये गहनता तेवढी जी आहे ती आपण अजून जाणली नाही, त्यात उतरलो नाही. नाहीतर आपण कुठल्या कुठे जाऊ. आता ह्या लोकांना बघा, हे कसे उतरले, हे एका महिन्यात कुठल्या कुठे पोचून जातात. आणि इकडे आपण पाहिलं तर हो आम्ही जातो माताजी कधीतरी ध्यानाला वगैरे असं तसं, पण आता मला हा रोग झालेला आहे, बरं तो ठीक केला, परत अहो ध्यानाला जात जा, ठीक करून घ्या. कारण हे सामूहिक क्रिया आहे, एकट्याने बाहेर हो आम्ही घरी पूजा त्याने काय होणार नाही. तुम्ही सामूहिक ध्यानाला गेलं पाहिजे. सामूहिक ध्यानाला गेल्यावर मग मी बघते तुम्हाला कोणचा रोग होत होतो, कोणचा त्रास होत होतो. अहो कुठल्या कुठे जाऊन पोचाल तुम्ही. पण तेच एक आपल्याला येत नाही की हे सामूहिक कार्य आहे, आपण गेलं पाहिजे, सेंटरवर गेलं पाहिजे आणि ह्याचा लाभ घेतला पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्हाला काही पैसे द्यायला नको, काहीही तुम्हाला त्याच्यामध्ये त्रास घ्यायला नको. फक्त एवढंच की थोडासा वेळ काढून
आपल्यासाठी, आपल्या आत्मसाक्षात्कारासाठी थोडी तरी मेहनत केली पाहिजे. आणि हे सामूहिक कार्य आहे. जर सामूहिकतेत तुम्ही उतरले नाही तर हे कार्य होऊ शकत नाही. म्हणजे समजा जर आमचं एक नख तुटलं तर ते पडून राहिले एकीकडे. जिवंततेत हे लक्षात ठेवलं पाहिजे की संबंध जी शरीर आहे त्या शरीरालाच निगडीत असलं पाहिजे, त्याला जुळून असलं पाहिजे. त्यातून तोडून तुम्ही जिवंत राहू शकत नाही. तेव्हा सामाजिक, आर्थिक, मानसिक, तुमच्या राजकारणाचे प्रश्न सगळे ह्यानी बदलू शकतात. कारण हे सगळे प्रश्न आपण मानवानीच तयार केलेले आहेत. जर मानवामध्ये परिवर्तन झालं आणि तो एक नवीन मानव झाला समजा, तर एक नवीन दुनिया तयार होईल. तर आमच्या सहयोगामध्ये मला तरी वाटतं 40 तर त्यांनी देश सांगितले, पण तसे 56 देशामध्ये सहयोग चालू आहे. 56 देशात. आणि आता ते लोक सगळे येतात एक प्रत्येक वर्षी. परत आम्ही गणपतीपुळ्याला जवळजवळ सगळ्या देशातले प्रतिनिधी असतात. पण मी कधी यांना भांडताना पाहिलं नाही, कागाळ्या करताना पाहिलं नाही, काही त्यांच्यामध्ये काही प्रश्न नाहीत, काही नाही. सगळे समर्पणात. आणि जे तुकारामांचं वर्णन आहे ते तुम्हाला बघायला मिळतं की आनंदाच्या डोही. परत जे पसायदान म्हणून श्री ज्ञानेश्वरांनी लिहिलं आहे ते तुम्ही साक्षात बघा, ते साक्षात आहेत. हे लोक चालले तिथून. तर आपल्याला समजलं पाहिजे की आपला हा सगळा वारसा असून ह्या लोकांनी मिळवायचं आणि आपण मिळवायचं नाही म्हणजे आहे काय? याला अर्थ काय? आपण आज गरीब आहोत असं लोकांचं म्हणणं आहे. अहो ती गरिबी बरी ह्या श्रीमंतीपेक्षा. जिथे हजारो रोग, हजारो तऱ्हेचे भयंकर अगदी असे काही ह्यांच्यासमोर प्रश्न आहेत की त्यांची उत्तरच त्यांना मिळणार नाहीत. अशा भयंकर स्थितीत हे लोक गेलेले आहेत. कारण तिथे म्हणजे जे एकदम बेछूटपणे कोणत्याही अध्यात्माच्या आधाराच्या विरुद्ध, कोणत्याही नैतिक मूल्यांच्या विरुद्ध हे लोक वाटेल ते करतात आणि मग त्याची फळं भोगावी लागतात. आणि ती फळं भयंकर अशा परिस्थितीत त्यांना घातलेलं आहे की ह्यांना तर असं वाटतं की आज आम्ही नष्ट होतो की उद्या नष्ट होतो. तेव्हा आपण समजून घेतलं पाहिजे की आपल्याला देवानी हा फार मोठा वारसा दिलेला आहे. आणि ह्या वारशाने आपलं जर परिवर्तन झालं तर का घेऊ नये ते परिवर्तन, आणि का आपण मिळून घेऊ नये. आणि ते फुकट आहे. उद्या जर मी म्हटलं इथे फुकट एक हिरा आहे, तुम्हाला हवा असला तर या, तर ऑस्ट्रेलियाहून लोक येते. मग हा तुमचा हिरा, तुमचा आत्मा, मी म्हणते तुम्ही तो जाणून घ्या. तर सत्य एक आहे की तुम्ही आत्मा आहात, तुम्ही शुद्ध आत्मा. हे शरीर, मन, अहंकार आदी ह्या व्याधी तुम्ही नाही, या उपाधी आहेत. पण तुम्ही शुद्ध आत्मा आहात, हे पहिलं सत्य. आणि दुसरं सत्य असं आहे की चराचरात ही पसरलेली सूक्ष्मसृष्टी परमेश्वराच्या प्रेमाची, जिला आपण परमचैतन्य म्हणतो, जिला आपण ब्रह्मचैतन्य म्हणतो, तिला रूह असं म्हणतात, त्या परमात्माच्या प्रेमशक्तीला आपण प्राप्त झालं पाहिजे. आणि मग परमेश्वराच्या साम्राज्यात येऊन बसा. मग बघा तुम्ही काय किती मोठे, तुमच्या गौरवाला तुम्ही जाणाल तेव्हाच. आता तर तुम्हाला असं वाटतं की आम्ही आहोत कोण, सगळेजण तुम्ही महान आहात. तेव्हा ते प्राप्त करावं आणि स्वतःची महानता जाणून घ्यावी. आपला सर्वांस माझा अनंत आशीर्वाद आहे. आता एक 10 मिनटं आपल्याला आत्मसाक्षात्काराचा अनुभव होईल. आणि त्यासाठी ज्या लोकांना हवा असेल त्यांनीच बसावं. त्याला कारण की कोणावरही आत्मसाक्षात्काराची जबरदस्ती करता येते. ते आपल्या स्वतंत्रतेतच मिळायला पाहिजे. कारण आपली स्वतंत्रता परमेश्वराने जेवढी दिली आहे त्या स्वतंत्रतेला पूर्ण मान्यता एवढ्यासाठी द्यायची की आता संपूर्ण जर तुम्हाला स्वतंत्र व्हायचं असलं आणि समर्थ व्हायचं असलं तर पहिल्यांदा जी तुमच्यामध्ये स्वतंत्रता आहे ती मान्य केली पाहिजे. जर आपल्याला आत्मसाक्षात्कार नको हवा असला तर आपण कृपा करून जावं, आणि जर हवा असला तर बसावं. 10 मिनिटामध्ये ही गोष्ट होणार आहे, त्याला काही विशेष वेळ लागत नाही. रामदास स्वामींना विचारलं एकदा की कुंडलिनी जागृतीला किती वेळ लागतो, ते त्यांनी शब्द वापरला तत्क्षण. पण देणारा पाहिजे आणि घेणारा पाहिजे. आता देणारे तर आहेतच, पण घेणारे बघितले पाहिजेत. तेव्हा
पूर्ण मनामध्ये अशी इच्छा करायची की आम्हाला आज आत्मसाक्षात्कार घडला पाहिजे. आपणा सर्वांना त्यासाठी 3 अटी मान्य कराव्या लागतील. पहिली अट अशी आहे की आमचं असं चुकलं, आम्ही हे पापी, आम्हाला कसं मिळणार वगैरे वगैरे, जे न्यूनतेचे आपल्यामध्ये भावना भरलेल्या आहेत त्या सगळ्या तुम्ही नष्ट करून टाकायच्या. मागलं सगळं विसरून जा. माझं हे चुकलं, मी हे करतो, अमुक पाप करतो, तमुक पाप करतो, हे सगळं आपण विसरून जायचं. कारण आपण मानव आहात आणि मानवच चुका करू शकतात. तुम्ही काही परमेश्वर नाही जे चुका नाही करणार. म्हणून माझं हे चुकलं ते चुकलं असं मनामध्ये आणायचं नाही. आणि जे लोक तुम्हाला असं सांगतात तुम्ही पापी आहात, ते स्वतः पापी आहेत असं लक्षात ठेवून तुम्ही आपल्याबद्दल स्वतःचीच क्षमा करा. आणि दुसरी अशी अट आहे की एकसार सगळ्यांना क्षमा करा. म्हणजे तुम्ही क्षमा करा अथवा नका करू, तुम्ही काही करत नाही, पण एक मिथ्या गोष्टीसाठी मात्र आपलं उगीचच आपल्याला त्रास करून घेता. आणि जो मनुष्य तुम्हाला त्रास देतोय तो मात्र आरामात आहे आणि तुम्ही मात्र उगीच स्वतःला त्रास देता विचार करून, कारण तुम्ही त्याला क्षमा करताय. मग असले उलटे प्रकार कशाला? पण प्रत्येक माणसाबद्दल विचार करू नका, व्यक्तिगत विचार करायचा नाही. सगळ्यांना एकसार क्षमा करून टाकले असं म्हणायचं. म्हणा एकसार दिलदारपणाने आम्ही सगळ्यांना एकसार क्षमा करून टाकली. ही दुसरी अट. जर तुम्ही क्षमा नाही केली तर डोक्यातनं गरम येईल, थंड नाही येणार आणि कदाचित कुंडलिनी जागृत नाही होणार. तिसरी अट म्हणजे अशी की आम्ही कोणत्याही जातीचे, पंथाचे, कोणत्याही धर्मातून आलेले लोक असलो तरी आम्हाला आत्मसाक्षात्कार मिळणार, हा पूर्ण आत्मविश्वास आपल्यामध्ये असला पाहिजे. मिळणारच का मिळणार आहे. ह्या 3 अटी जर आपण स्वीकारल्या तर आपली जागृती होण्यात कोणीच त्रास होणार नाही. दुसरं म्हणजे की ब्रह्मरंध्र जे आहे ते टाळूमध्ये आहे, म्हणून आपण टोप्या काढून ठेवायचं. आणि तसंही आईसमोर आपण काही टोपी लावून जात नाही, कोणी काय मिनिस्टर नाही, मी टोप्या काढून ठेवायच्या. ज्यांना सहयोगात आत्मसाक्षात्कार नको हवा असेल त्यांनी शंका कुशंका काढत तिथे बसायचं नाही, कारण त्यांना होणार नाही, पण त्यांच्यामुळे मात्र वातावरण खराब होईल. तर ज्यांना आपल्यावर विश्वास आहे आणि ज्यांना आत्मसाक्षात्कार हवा असेल त्यांनी अवश्य बसावं. त्यांच्यासाठीच आम्ही आलो आहेत. बरं, आता आपल्याला अशी विनंती आहे की सगळ्यांनी आपले दोन्ही हात असे माझ्याकडे करायचे. चष्मा काढून घ्या, दोन्ही हात माझ्याकडे, आणि डोळे मिटायचे. डोळे मिटून घ्या, दोन्ही हात माझ्याकडे असे करून डोळे मिटून घ्यायचे. डोळे उघडू नये. प्लीज क्लोज युअर आयज. प्लीज क्लोज युअर आयज. टेक आउट युअर स्पेक्टिकल्स इफ पॉसिबल. Increase the volume of this one. आता हळूहळू डोळे उघडा. प्लीज ओपन युअर आयज स्लोली. चष्मा लावून घ्या. दोन्ही हात माझ्याकडे असे वर धरा. दोन्ही हात. उजवा हात माझ्याकडे करा. मान वाकवायची पूर्णपणे आणि डाव्या हाताने बघा ह्या ब्रह्मरंध्रातून थंड हवा येते का किंवा गरम येईल. थंड किंवा गरम बघा. लक्ष इकडे ठेवा. डोळे वगैरे चढवायचे नाहीत, आधी सहज बसायचं.
कोणाकोणाला फार जोरात दूरवर अधांत्री हात धरायचा, डोक्यावर नाही, अधांत्री. आता डावा हात माझ्याकडे करा. मान वाकवून घेतली पाहिजे. सगळ्यांनी मान वाकवल्याशिवाय नाही होणार. मान वाकवून घ्या. आणि आता बघा, उजव्या हाताने बघा, उजव्या हाताने बघा. तुम्हीच तुमचं सर्टिफिकेट द्यायचं आहे. तुम्हीच म्हणायचं की हे आहे. आता उजवा हात माझ्याकडे करा परत, आणि मान परत खाली कर. बघा, आता दोन्ही हात आकाशाकडे करायचे आणि एक प्रश्न विचारायचा, श्री माताजी हे ब्रह्मचैतन्य आहे का, किंवा श्री माताजी परमेश्वराची प्रेमशक्ती आहे का? असा प्रश्न 3दा विचारा. कोणताही एक प्रश्न विचारा 3दा मनामध्ये. मान वर करू, आकाशाकडे मान करू विचारायचं. आता हात खाली घ्या. माझ्याकडे परत असे हात करून बघा आणि विचार करू नका. ही निर्विचार समाधी आहे. ज्या लोकांच्या हातामध्ये किंवा डोक्यातून गरम किंवा थंड अशा लहरी आल्या असतील, अशा सर्व लोकांनी दोन्ही हात वर करायचे. वा, सगळ्यांना माझा नमस्कार. सगळ्यांचा आत्मसाक्षात्कार घटित झालेला आहे. पण सुरुवातीला जसं एका बीचं कोंब फुटतं, अंकुर येते आणि मग त्याची हळूहळू वाढ होते, त्याप्रमाणे आपण सुद्धा सर्वांनी आपली वाढ करून घ्यायची. आता तुम्हाला कोणी गुरु नकोत, कोणी नकोत, फक्त तुम्ही स्वतःचं गुरु व्हायचं. आणि त्यासाठी सहयोगामध्ये जी सामूहिक कार्यक्रमाची व्यवस्था आहे त्यात आपण आलं पाहिजे. आणि थोडीशी त्याबद्दल माहिती जर सुरू झाली तर 8 दिवसामध्ये तुम्ही स्वतःचे गुरु व्हाल. आपणा सर्वांना माझे अनंत अनंत आशीर्वाद आहे.